हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत खानपोळी. खानपोळी ही शक्यतो तांदळापासून बनवली जाते. म्हणजेच मी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ कढईमध्ये गरम केला आहे. त्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे. एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. एका टोपामध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यामध्ये तांदूळ भाजून घेतले आहेत. तांदूळ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर, ड्रायफ्रूट, गूळ, हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये उकळलेलं पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं. त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर 5 मिनिटासाठी ते टोपावर झाकण मारून वाफेला ठेवून द्यायचं. 5 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून त्यावर खोबरं मिक्स करायचं. खोबरं मिक्स केल्यानंतर एका ताटामध्ये तूप घेऊन ते स्प्रेड करून ताटामध्ये सर्व मिश्रण काढून ते थापून घ्यायचं. थापून झालेल्या मिश्रणाच्या अशा सुबक अशा चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या. तयार झाल्या आहेत आपल्या खानपोळीच्या वड्या. अगदी बर्फीसारख्याच दिसत आहेत. खूपच सुंदर चव आहे त्याची. एकदा करून तरी बघा खानपोळी.